आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करते असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। मानखुर्दमध्ये मंत्री महाजनांनी मध्यरात्री जाऊन पाहणी केली आहे। मागच्या सरकारच्या काळात काय झालं याची आकडेवारी आमच्याकडे। नैसर्गिक आपत्तीवर राजकारण करायचं नाही, संवेदनशीलतेनं बघावं, शक्य असल्यास प्रवास टाळा असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मुंबईत काल एकाच दिवसात 350 झाडं कोसळली अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची माहिती की काल साधारणपणे 50 किलोमीटर ताशी असे वारे त्या ठिकाणी वाहत होते। आणि आपण जर मुंबईमध्ये बघितलं, ॲव्हरेज दरवर्षी 800 झाडं पडतात। प्रत्येक मॉन्सूनमध्ये मुंबईमध्ये 800 झाडं पडतात। काल एका दिवसामध्ये 350 झाडं पडली आहेत आणि आजचा दिवस हा त्याहीपेक्षा गंभीर आहे। म्हणूनच आज आपण सगळीकडे वर्क फ्रॉम होमचे त्या ठिकाणी विनंती केली आहे शाळा कॉलेजेसला, कारण आज लेट दुपारनंतर 70 ते 90 ताशी वेगाने वारे वाहणार आहेत। आता ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या दुःखदायी आहेतच, पण कालची जी इमारत पडली ही पूर्णपणे बेकायदेशीर होती आणि या ठिकाणी बेकायदेशीर इमारत पडल्यामुळे त्या इमारतीतले लोक नाही, ज्या झोपडीवर किंवा ज्या छोट्या याच्यावरती पडली त्यातले लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या घटना गंभीर आहेत। आज आपण पाहू शकतो मुंबई पुण्याचा जो रोड आहे त्याच्यावर दरड कोसळलेली आहे। त्यामुळे हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत। असं नाही आहे की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत। पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत।